गेटवे ऑफ इंडिया जवळील बोट दुर्घटनेत 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे। या दुर्घटनेत 7 वर्षाचा चिमुकला जोहान पठेन याचाही मृत्यू झाला। गेटवे ऑफ इंडिया मधल्या अपघातात जोहानचा 10 महिन्याचा छोटा भाऊ अजान आणि वडील पठाण या दुर्घटनेत बचावलेत। मात्र जोहान आणि अजानच्या आईचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे। पठाण कुटुंबीय गोव्याहून 2 दिवसासाठी मुंबईला फिरण्यासाठी आले होते। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। कुलाब्यात खरेदी केल्यानंतर त्यांना समुद्रात बोटीतून फिरायचं होतं। मोहम्मद पठाण यांची पत्नी शफीना पठाण, मोठा मुलगा जोफान, धाकटा मुलगा अजान आणि त्यांची मेहुणी सोनाली गावंडर असे 5 जण बोटीत बसले। त्याच वेळी नेव्हीच्या बोटीचा नीलकमल बोटीला धक्का लागला। मोहम्मद पठाण आणि सोनाली यांनी लाईफ जॅकेट घातलं असल्यानं ते बचावले। 10 महिन्याचा अजान त्याच्या वडिलांच्या हातात होता। एक जर्मन नागरिकानं अजानला त्याच्या वडिलांच्या हातातून घेऊन वाचवलं। अपघात झाला त्यावेळी लाईफ जॅकेटसाठी एकच धावपळ झाली। लाईफ जॅकेट घेण्यासाठी मोहम्मद यांची पत्नी शफीना आणि मुलगा जोहान बोटीच्या खालच्या भागात गेले। दोघांनाही लाईफ जॅकेट मिळाली नाहीत। दोघेही बोटीच्या वरच्या भागात जाऊ लागले। तेवढ्यातच बोट बुडली। बोटीबरोबर आई आणि मुलगा दोघेही बुडाले।